नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडी. आजच्या शॉर्टमध्ये आपण बघणार आहोत बाब अल मंडब या समुद्रधुनीबद्दल. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही दिवसामध्ये जेव्हापासून इराण, इस्रायल आणि यूएसचं युद्ध चालू आहे, तेव्हामध्ये इराणने काय केलं, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ तिथं बंद केली आणि जगाच्या क्रूड ऑइल आणि नैसर्गिक वायूच्या सप्लायवर त्याचे विपरीत परिणाम झाले आणि संपूर्ण जगामध्ये इंधनाचे दर वाढले. आता त्याच प्रकारची भीती या बाब अल मंडब जे समुद्रधुनी आहे याच्यावर देखील घोंगावताना दिसत. त्याचं कारण असं आहे की येमेनमध्ये असणारे हौती बंडखोर जे इराण समर्थित आहेत, त्यांनी 28 मार्च रोजी एक मिसाईल फायर केली इस्रायलवर आणि त्यांनी ऑफिशियली या युद्धामध्ये एंट्री केलेली आहे. आणि यदाकथित जर हे युद्ध वाढलं तर त्याचे विपरीत परिणाम कशावर होऊ शकतात, या बाब अल मंडब स्ट्रेटवर होऊ शकतात. कारण हे हौती बंडखोर ही स्ट्रेट बंद करण्याचा त्यांचा विचार असू शकतो. आणि असं जर झालं तर याचे विपरीत परिणाम भारतावर आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात विद्यार्थी मित्र. आता जगाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर ही जी बाब अल मंडब स्ट्रेट आहे यामध्ये प्रामुख्यानं कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूची निर्यात होते आणि ती निर्यात मुख्यत्वे युरोप आणि उत्तर अमेरिकेला ती केली जाते. हे पहिलं. दुसरं, जर आपण इंधनाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर जगाच्या तब्बल 12% कच्च्या तेलाची निर्यात आणि 8% नैसर्गिक वायूची निर्यात या बाब अल मंडब स्ट्रेटच्या माध्यमातून, सुएझ कॅनलच्या माध्यमातून तिथं होते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे त्याच्यावर देखील निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल. आणि जगात जेवढाही व्यापार होतो त्याच्या जवळपास 12 ते 15% जो व्यापार होतो तो व्यापार या बाब अल मंडब स्ट्रेटच्या माध्यमातून जातो विद्यार्थी मित्रांनो. त्यावर देखील त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतात. आता भारताच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, तर भारताला जो प्रमुख धोका जो आहे तो भारताच्या निर्यातीला आहे. त्याचं कारण असं आहे की भारत तब्बल जेवढा आपण निर्यात करतो त्याच्या 15% निर्यात आपण युरोपला करतो आणि ती निर्यात या बाब अल मंडब स्ट्रेटच्या माध्यमातून तिथे युरोपपर्यंत जाते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तब्बल $450 बिलियन व्यापार आपला युरोप सोबतचा आहे. तर अशा परिस्थितीत जर ही बाब अल मंडब स्ट्रेट बंद झाली तर आपल्याजवळ दुसरा रस्ता कोणता आहे, तर दुसरा रस्ता सरळ आपल्याला आफ्रिकेचं जे टोक आहे, ज्याला केप ऑफ गुड होप आहे, ते ओलांडून आपल्याला जावं लागेल. आणि हा रस्ता खूप लांब आहे आणि याच्यासाठी लागणारा वेळ देखील तब्बल 15 ते 20 दिवस जास्तीच आहे. म्हणजे एकंदरीत काय होईल की जी निर्यात भारत आतापर्यंत स्वस्तात करायचा, ती निर्यात भारताला करायला पैसे जास्त खर्च येतील, इंधन जास्त लागेल. म्हणजे एकंदरीत आपल्या वस्तू ज्या युरोपमध्ये असतील त्याची कॉस्ट वाढेल आणि त्यामुळे देखील भारताच्या निर्यातीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो विद्यार्थी मित्र. तर काय आहे तुमचं मत, की ही स्ट्रेट बंद व्हायला पाहिजे की नव्हे, हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.